मागील 7 वर्षांपासून कोपरखेरणे येथे कोपरखेरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रमांक 28 आणि माजी परिवहन समिती सभापती रामचंद्र सूर्यवंशी यांच्या वतीने विभागातील 10वी आणि 12वीच्या शालांत परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजू मुलांना मोफत वह्यांचे वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रांचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आयोजित या कार्यक्रमासाठी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आणि ऐरोलीचे आमदार संदीप नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात करणं फार सोपं असतं, परंतु त्याचं सातत्य टिकवणं हे फार आवश्यक असतं। आणि इलेक्शन आले की काही जणांचे कार्यक्रम सुरू होतात, परंतु असला कुठलाही खंड न पाडता एक सामाजिक दृष्टिकोन आणि सामाजिक सेवा हे ध्येय दृष्टीसमोर ठेवून रामचंद्र सूर्यवंशी यांनी यशस्वीरित्या आज तागत या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठांचा सन्मान हा कार्यक्रम सुरूच ठेवला आणि आज अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्याबद्दल मी सूर्यवंशी आणि सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन या प्रसंगी करतो। आणि मला आनंद आहे की आमचे सूर्यवंशी खरोखर आदरणीय नाईक साहेबांचा संदेश घेऊन त्या ठिकाणी या परिसरामध्ये काम करत आहेत। सर्वच घटकांना एकत्र घेऊन जाऊन समाजाची सेवा करणं हा त्यांचा नेहमीच त्या ठिकाणी एक धर्म राहिलेला आहे। तर तिथेच या कार्यक्रमाचे आयोजक आणि माजी परिवहन समिती सभापती रामचंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला आणि आपल्या कार्यांचं कौतुक आपल्या नेत्यांनी केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार देखील मानलं। 10वी 12वीचे विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होतात आणि त्यांचा गुणगौरव सत्कार आम्ही दरवर्षीप्रमाणे करत असतो साहेबांच्या हातून। आणि आता माजी खासदार संजीवजी नाईक साहेब आणि आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या हातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार झाला आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला। हे कसं ध्यान असतं की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं आणि ज्यांची परिस्थिती अशी नाही अशा लोकांना सहकार्य करणं, मदत करणं आणि नाईक साहेबांच्या दृष्टिकोनातून 80% समाजसेवा आणि 20% राजकारण ह्याच्यावर ते त्यांच्या पाय ठेवून आम्ही राजकारण करत आहोत। अभिमान वाटतो, मला आनंद वाटतो की काम केल्यानंतर साहेबांनी आपल्या पाठीवर आनंदाची पाठीवर थाप टाकल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला उत्साह येतो काम करायला आणि त्या उत्साहानं आम्ही अनेक जोमानं काम करू आणि काम करून दाखवू साहेबांना की आम्ही खरंच निष्ठावंत आहोत आणि निष्ठेने काम करणार। नाईक साहेबावरती अफाट प्रेम करणारे लोक इथं आहेत। आम्ही बी नाईक साहेबावरती अफाट प्रेम करतो आणि असंच प्रेम करत राहून साहेबांचा आम्हाला कायम असाच आशीर्वाद मिळो आणि आम्ही साहेबांच्या आशीर्वाद असंच काम करू। त्यांनी एक लेखाजोखा घेतला की पूर्वीची परिस्थिती कशी होती, आताची परिस्थिती कशी आहे। पण अशा परिस्थितीत सुद्धा शहरामध्ये सूर्यवंशी साहेब तुमच्यासारखा एक धडपडणारा कार्यकर्ता पुढे जातो। आज तुम्ही या महानगरपालिकेचे परिवहन समितीचे सभापती म्हणून तुम्ही विराजमान झाले होते। अशा ठिकाणी मान्य गणेश नाईक साहेबांचा हाच प्रयास होता की चांगला धडपडणारा कार्यकर्ता हा आपल्या माध्यमातून पुढे जावा। आणि मी आमदार साहेब मी सूर्यवंशींचं नेहमीच कार्यक्रम बघितलं की जास्तीत जास्त माता भगिनींचं त्यांना नेहमी प्रोत्साहन आणि त्यांना सहकार्य आलेलं आहे। म्हणजे पुरुषांच्या पेक्षा जास्त त्यांचा माता भगिनींचं त्यांना सहकार्य नेहमीच लाभलेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये या माता भगिनीच तुम्हाला पुढच्या वाटचालीमध्ये पुढे घेऊन जातील असा विश्वास सूर्यवंशी साहेब